पंचनामा प्रभागाचा या वृत्तमालिकेत आज आपण आढावा घेणार आहोत महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1चा म्हणजे कसबा बावडा परिसराचा। शहरात असूनही ग्रामीण बाज टिकवलेला हा प्रभाग आहे। राजाराम साखर कारखान्यामुळे आणि पंचगंगा नदीमुळे या परिसरात अजूनही अनेक कुटुंब शेती करतात। कोल्हापूरचं उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या कसबा बावड्यातील बहुतांश रस्ते डांबरी आहेत। स्वच्छता आणि गटारीची व्यवस्था सुद्धा बरी आहे, पण नदी उशाला आणि कोरड घशाला अशी इथं परिस्थिती आहे। 2 नवीन जलकुंभ बांधले आहेत, पण त्यामधून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही। तर कसबा बावडा मेन रोडवर अतिक्रमण वाढलं असून रोजच वाहतूक कोंडीची समस्या जाणवते। वास्तविक IRBनं रस्ते बनवले त्याच वेळी कसबा बावड्यातील मेन रोडचं रुंदीकरण करता आलं असतं, पण तसं झालं नाही। 1 क्रमांकाच्या या प्रभागात मेन रोडला सुद्धा फुटपाथ नाहीत। शिवाय अंतर्गत रस्ते, तुंबणाऱ्या गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडसावतोय। काळाबरोबर राहून आणि काळाच्या पुढचा विचार करून पायाभूत सुविधांचा विकास जो करतो त्याला प्रगल्भ नेतृत्व म्हणतात। पण बावड्याचे प्रश्न कायम असून केवळ राजकीय बालेकिल्ला म्हणून या प्रभागाचा विचार होता कामा नये। कोल्हापूर महानगरपालिकेची उत्तरेकडील हद्द जिथून सुरू होते त्या कसबा बावड्यातील प्रभाग क्रमांक 1चा आज आपण फेरफटका मारणार आहोत। यापूर्वी प्रभाग क्रमांक 1 म्हणजे शुगर मिल, प्रभाग क्रमांक 2 कसबा बावडा, प्रभाग क्रमांक 4 हनुमान तलाव हे जुने 3 प्रभाग आणि प्रभाग क्रमांक 3 कसबा बावडा लाईन बाजार या प्रभागातील निम्मा भाग घेऊन नव्यानं प्रभाग क्रमांक 1 तयार झालाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 12,044 महिला मतदार आणि 11,914 पुरुष मतदार असे एकूण 23,960 मतदार आहेत। सन 2015 ते 2020 पर्यंत या प्रभागाचं नेतृत्व संदीप नेजदार, माधुरी लाड, श्रावण फडतारे, सुभाष बुचडे यांनी केलं होतं। नव्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक 1ची हद्द पंचगंगा नदीवरील शिये पुलापासून सुरू होते। शुगर मिल, उल्पेमळा, राजाराम बंधारा, दत्त मंदिर, कागलवाडी, कवडे गल्लीपासून कसबा बावडा मेन रोडची संपूर्ण पश्चिम बाजू, तर मेन रोडच्या पूर्व बाजूची ठोंबरे गल्ली, पॅव्हेलियन मैदान, बिरजे पाणंद, भगतसिंग वसाहत, बडबडेमळा, ठोंबरेमळा, माळीमळ्यापासून नदीकाठावरून पुन्हा शिये पुलापर्यंत हा प्रभाग विस्तारलेला आहे। वंदना बुचडे यांनी यापूर्वी महापौरपद भूषवलं, तर सुभाष बुचडे आणि संदीप नेजदार यांनी स्थायी समिती सभापतीपद आणि श्रावण फडतारे यांना शिक्षण समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली। आता पाहूया या प्रभागातील विकास कामं, समस्या आणि जनतेचे प्रश्न। शुगर मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक खड्डे पडलेत। रस्त्यावरील खडी उखडून बाहेर आली आहे। अगदी माजी महापौरांच्या घरासमोरील रस्त्याची सुद्धा भीषण दुरावस्था झाली आहे। गोळीबार मैदान परिसरातील दोन्ही बाजूच्या कॉलन्यांमधील रस्ते खराब आहेत। गोळीबार मैदानाचं अस्तित्व आता नावापुरतंच उरलंय, तर सोसायटी पेट्रोल पंपाजवळील 100 फुटी रस्त्याचं काम रखडलंय। आनंद पार्क, नेजदार पार्क परिसरातील छोट्या मोठ्या कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारी आणि ड्रेनेजची वर्षानुवर्ष समस्या आहे। आंबेडकर नगरमध्ये सुद्धा रस्ते आणि गटारींचा प्रश्न भेडसावतोय। गटारी तुंबून राहतात आणि दुर्गंधीसह डासांचा उपद्रव वाढतो। कसबा बावड्यातील मिनी चौपाटी असणाऱ्या हनुमान तलावातील पाण्यावर आता चक्क हिरवा तवंग दिसतोय। केवळ श्रेयवादासाठी जर कुणी विकास कामं केल्याचं सांगत असेल तर त्या विकास कामांची योग्य देखभाल दुरुस्ती करणं पण आवश्यक आहे, किंबहुना ती जबाबदारी आहे।
कसबा बावडा हा अनेक कॉलन्यांचा परिसर असून ग्रामीण बाज अजूनही काही ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरीकडं कसबा बावडा मेन रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होते. मुळात हा रस्ता अरुंद असून त्याला फुटपाथच नाहीत. त्यातच बेशिस्त पार्किंग असतं. दुकानदारांचे बोर्ड रस्त्यावर असतात. त्यामुळं पादचाऱ्यांनी चालायचं कसं असा प्रश्न पडतो. वास्तविक ज्यावेळी IRBनं रस्ते बनवले त्याचवेळी कसबा बावड्यातील मेन रोडचं रुंदीकरण करणं आवश्यक होतं. पण लोकांना, मतदारांना खुश करण्याच्या नादात नेते मंडळींनी एक कायमस्वरूपी गंभीर समस्या बनवून ठेवली आहे. दुसरीकडं कवडे गल्ली, दत्त मंदिर, लक्ष्मीविलास पॅलेस, इंजिनिअरिंग कॉलेज, कागलवाडी, झेंडा चौक या परिसरामध्ये रस्ते गटारी आहेत. पण वेटाळ गल्लीतील रस्ता अत्यंत अरुंद आहे. बावडा हायस्कूल समोरच कचऱ्याचा ढीग पडलेला दिसतो. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. धनगर गल्लीतील रस्ते सुद्धा अरुंद होते. पण इथल्या रहिवाशांनी स्वतःहून आपल्या घराचा काही भाग हटवून रस्ता रुंद केलाय. पण त्याच रस्त्यावर आता दोन्ही बाजूला दुचाकी उभ्या असतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा काहीच फायदा नाही. चव्हाण गल्ली, रणदिवे गल्ली, महादेव मंदिर परिसरात कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. पण गल्लीत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही. विजय विहार तालीमजवळ स्वस्तिक चौकातील बहुचर्चित पाण्याच्या टाकीची ट्रायल झाली आहे. पण या टाकीतून अजून तरी पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. तर चौगले गल्लीतील रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे मुजवलेत. विजय विहार तालीम चौक, चावडी गल्ली ते हनुमान मंदिरपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनसाठी खुदाई केली आहे. हे काम कधी संपणार हेच नागरिकांना माहीत नाही. शिवाय आंबे गल्लीत स्ट्रीट लाईट नसल्यानं नागरिक नाराज आहेत. तांबवली स्ट्रीट लाईट मला वाटतं 1-6 महिन्यापूर्वी बंदच आहे दिवाळीच्या आधीपासून. आणि आंबेगली 2 ते 3 ठिकाणीच तांबवली लाईट आहे, 2-3 ठिकाणी नाहीच आहे. आणि मेन रस्ता रहदारीचा आंबेगलीचा असल्यामुळे वाहतूक जास्त असते. आणि संध्याकाळी तिथं ज्या डांबावर लाईट नाही त्या ठिकाणी मोठे अपार्टमेंट असल्यामुळं अपार्टमेंट खाली कुत्री जास्त बसलेले असतात. लहान मुलं तिथं रिकामी जागा असल्यामुळे खेळत असतात. लाईट ताबडतोब लागणं गरजेचं आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील पाटील गल्ली, बलभीम गल्लीमध्ये रस्ते आणि गटारीची कामं झाली असून सफाई कर्मचारी वेळेत येतात. त्यामुळं या परिसरात स्वच्छता असते असं इथल्या लोकांनी आवर्जून सांगितलं. आमच्या गल्लीमध्ये सगळे स्वच्छता वगैरे व्यवस्थित होते. तसेच रस्ते अगदी चांगले आहेत. गटर वगैरे साफ करतात. त्यामुळं कोणतीही समस्या आमच्या गल्लीत नाही आहे. माळ गल्ली, पिंजार गल्लीमुळं या प्रभागात ग्रामीण बाज टिकून आहे. श्रीराम सोसायटी समोरील श्रीराम उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. उद्यानातील गवत वाढलं असून ओपन जिम मोडकळीस आली आहे. शिवाय फायर ब्रिगेडच्या इमारतीची सुद्धा डागडुजी केलेली नाही. तर भाजी मंडई परिसरातील देशी दारूच्या दुकानामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रात्रीच्या वेळी तर ही भाजी मंडई म्हणजे ओपन बार असतो. पॅव्हेलियन मैदानाची तशी चांगली देखभाल झाली आहे. पण या मैदानाशेजारी असणाऱ्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी कचरा आणि शेणाचे ढीग साचलेत. तर शाळेच्या इमारतीवर सुद्धा झुडपं आणि गवत उगवले. दाटीवाटीनं वसलेल्या भगतसिंग वसाहतीमध्ये अत्यंत कमी दाबानं पाणी येतं. त्यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं पाणी मिळतच नाही. बडबडेमळा, अजिंक्यतारा कॉलनी, आनंद स्वरूप पार्क, मर्दानी कॉलनी परिसरातही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शाहू सर्कलपासून कदमवाडीला जाणाऱ्या रस्त्यालगत बिरंजे पाणंद परिसरात प्रचंड अस्वच्छता दिसून आली. एकूणच या प्रभागात अजूनही अनेक मूलभूत कामं होणं आवश्यक आहे. येत्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुकांची भली मोठी यादी आहे. धीरज उल्पे, प्रदीप उल्पे, अमर साठे, सुभाष बुचडे, कृष्णात लोंढे, डॉक्टर सदानंद राजवर्धन, पुष्पा नरुटे, संदीप नेजदार, मोहन सालपे, अजित पवार, श्रावण फडतारे, सागर शिंदे, सचिन पाटील, सचिन चौगुले, सर्जेराव चौगुले, राहुल माळी, अक्षय खोत, माणिक पाटील, वनिता बेडेकर, जयश्री पाटील, रुपाली पवार, सरिता माळी यांचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रभागात ओबीसी महिलेसाठी 1 जागा, अनुसूचित जातीसाठी 1 जागा, सर्वसाधारण खुली 1 जागा आणि सर्वसाधारण महिला 1 जागा असं आरक्षण आहे. इच्छुकांनी
स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील कारभारणीसाठी आत्तापासूनच राजकीय नेत्यांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. नेत्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रभाग तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण इथं हिंदुत्ववादी मतदारांची संख्या पण कमी नाही. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे. अशावेळी येत्या महापालिका निवडणुकीत हा प्रभाग कोणाला साथ देणार, कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार याची उत्तरं लवकरच मिळतील. पण कुणीच मतदारांना गृहीत धरू नये हे मात्र नक्की.